धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। मुख्यमंत्र्यांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला। धनंजय मुंडेंचा राजीनामा आपण स्वीकारलाय, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंनी नैतिकतेवर राजीनामा दिला। मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख निर्गुण हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, फोटो पाहून मन व्यथित झालं। वैद्यकीय कारणास्तव आपण राजीनामा देतोय, ट्विट करत धनंजय मुंडे यांनी दिली माहिती। सरकार एका सरपंचाला न्याय देऊ शकत नाही का? स्वतःच्याच कार्यकर्त्याला ते न्याय देऊ शकत नाहीत का? हे सरकारच बरखास्त केलं पाहिजे, आदित्य ठाकरे यांची मागणी। धनंजय मुंडेंवरील गुन्हा दाखल झाला पाहिजे, काँग्रेस नेते भाई जगताप यांची मागणी। धनंजय मुंडेंना सह आरोपी करा, राजीनामा गेला खड्ड्यात। धनंजय मुंडे यांना बडतर्फ करा, अंजली दमानिया आक्रमक। धनंजय मुंडेंना अजित पवार पाठीशी घालत आहेत। धनंजय मुंडेंनी अजितदादांचे हात बांधले होते, करुणा मुंडेंचा संताप। हे खूप मोठं रॅकेट आहे, यांना थांबवावं लागेल। लोकांची काहीही पडलेली नाही, महाराष्ट्र कुठे नेताय? करुणा मुंडेंचा हल्लाबोल। आज बीड जिल्हा बंदची हाक, बीडसह माजलगाव शहरात बंदला प्रतिसाद। माजलगाव शहरातील बाजारपेठ बंद, तर जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये बंद राहणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता। मृतदेहाची विटंबना केल्याचा गुन्हा केज पोलिसात दाखल होणार। महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम सध्या समोर। देशमुखांची हत्या करताना त्यांना आरोपींकडून मारहाण, हत्या वेळेचे सर्व व्हिडिओ आणि फोटो पोलिसांकडून हस्तगत। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या, या हत्येचे धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ समोर। सीआयडीने चार्जशीट दाखल केली असून या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।